सांगलीत मोठा राडा झालेला आहे। सांगलीतली ही महत्त्वाची आत्ताची घडामोड। या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे। शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कॅफे शॉपची तोडफोड केलेली आहे। शिवप्रतिष्ठानचे हे कार्यकर्ते आहेत, सांगलीत कॅफे शॉपची तोडफोड करतायत। शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि कॅफे शॉपची तोडफोड करताना दिसतायत। मात्र याआधी अशा प्रकारे आक्रमकपणे तोडफोड करण्याआधी त्यांनी काही इशारा दिलेला होता का, या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सरफराज सनदी यांच्याकडून जाणून घेऊया। सरफराज, शिवप्रतिष्ठानचे हे कार्यकर्ते का आक्रमक झाले, तोडफोड का करतायत कॅफे शॉपची? खरं तर काल सांगलीमधील एका कॉफी शॉपमध्ये एका अल्पवयीन मुलीच्या बाबतीत गुंगीचं औषध देऊन बलात्काराची घटना घडली होती आणि या कॉफी शॉपमध्ये सर्रास असे अश्लील प्रकार घडत असल्याचा वारंवार जो आहे तो निवेदन पोलीस प्रशासनाला शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून देण्यात आलं होतं। मात्र तरी देखील या ठिकाणी कारवाई होत नसल्याने कालच्या घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी थेट या ठिकाणी विश्रामबाग 100 कोटी रोडवरील असणाऱ्या एका कॉफी शॉपवर हल्लाबोल करत ज्या ठिकाणी हा प्रकार घडला होता तिथे या ठिकाणी या कॉफी शॉपची जी आहे ते घुसून कॉफी शॉपमध्ये घुसून तोडफोड करण्यात आलेली आहे। प्रचंड नासधूस या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कॉफी शॉपचे जे काही आतले सामान असतील, त्याचबरोबर कॉफी शॉपचा बोर्ड असेल तो देखील तोडफोड करून तरी बाहेर रस्त्यावर टाकलेला आहे आणि आता या ठिकाणी पोलीस प्रशासन जे आहे ते पोहोचलेलं आहे। मात्र या ठिकाणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक आहेत। नक्कीच सरफराज, ज्या मुलीबाबत काल हा प्रकार घडलेला होता, गैरप्रकार घडलेला होता, त्याबाबतचे नेमके अपडेट्स काय आहेत? खरं तर एक अल्पवयीन मुलगी आणि त्याच्यासोबतचा त्याचा एक प्रियकर जो आहे तो तासगाव तालुक्यातला आहे आणि ते दोघेही काल या ठिकाणी सांगलीमध्ये एका कॉफी शॉपमध्ये आले होते आणि त्या संबंधित मुलाकडून त्या अल्पवयीन मुलीला गुंगीचं औषध देऊन त्याच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता। या प्रकरणी आता विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे। नक्कीच अपडेट्स घेऊ तुमच्याकडनं। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।